अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्रीपाद प्रभूच्या भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून श्रीपाद प्रभू सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे श्रीपाद प्रभूचे संदेश असतात. आजचे श्रीपाद प्रभूचे संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक श्रीपाद प्रभूच्या भक्तांनी हा संदेश लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, जर तुम्हाला फक्त एक अध्यायाने तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुम्हाला दत्तगुरूच्या कृपेचा अमृत स्वाद घ्यायचा असेल तर हा आहे तो अध्याय आज आपण ऐकणार आहोत. गुरुचरित्राचा 11वा अध्याय श्रवण मात्रे पुण्यदायी आणि जीवन परिवर्तन करणारा हा अध्याय म्हणजे फक्त शब्दाचा संग्रह नाही, तर तो आहे गुरुची जिवंत उपस्थिती. ज्यांनी हा अध्याय मनोभावे ऐकला त्याच्या जीवनात अशी ऊर्जा प्रकट होते की अंधार दूर होते, संकटे मागे हटतात आणि भक्ताला जाणवते की गुरु प्रत्यक्ष त्याच्या पाठीशी उभे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित हाच तो क्षण असेल जिथून तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल. आणि हा जर तुम्हाला असं वाटलं की हा अध्याय तुमच्या मनाला भिडला तर जरूर लाईक करा, इतर भक्तांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एकत्रित भक्तिभावाने आपण सर्व दत्तगुरूच्या कृपेने एकत्रित राहू. चला तर मग भक्तिभावाने शांत मनाने आणि दत्तगुरूच्या स्मरण सुरुवात करूया. गुरुचरित्राच्या 11वा अध्यायाला आणि जाणून घेऊया या अध्यायाची फलश्रुती. श्री गुरुचरित्र अध्याय 11वा नरहरी जन्म व्याख्यान. श्री गणेशाय नमः. सिद्धियोगी नामधारकास म्हणाला, पूर्वपूर येथील मतिमंद ब्राह्मणपुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला. त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनी दिवसव्रत केले. दुसऱ्या जन्मात ते करंजगावी वाजे स्नेह शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली. अंबा भवानी हे तिचे नाव. तिचा त्याच्या गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोष समय शिवभोजन करीत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची. 16व्या वर्षी अंबा गरोदर राहिली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. तो जन्मापासून ओंकाराचा जप करीत होता. ब्राह्मण आणि त्याचे जातक वर्तविले की हा अवतारी पुण्यपुरुष आहे. हा गुरु रूपाने लोकांना उपदेश करेल. हा सिद्धी आणि नवविधीचा स्वामी होईल. याच्या मार्गदर्शनाला लोक पावन होतील. हा संन्यासी होईल. ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले. पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला. त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले. शालिग्रामदेव हे त्याचे जन्मनाव होय. नरहरी स्तनपान करीत असे, पण अंबेला पुरेपूर दूध येत नसेल, त्याची भूक भागत नसेल. त्यांनी आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखवला. तेव्हा तान्ह्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला. त्याच्या दोन्ही स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. माता पित्याने त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुपितच ठेवली. नरहरी कधीही पाण्यात निजत नसेल. त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे. तो 7 वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय दुसरे काही बोलत नसेल. मात्या पित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी मुंज करावी लागणार होतं. त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा, हाच मुख्य प्रश्न होता. त्याचे मुके पण तिला सण होईना. तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला. ते तात्काळ सोन्याची झाले. ते पाहून माता पित्याला मोठा आश्चर्य वाटले. त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. माता पित्याने त्याला दृढ आलिंगन दिले आणि म्हणाले, तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसला. त्याने जाणवे शेंडी कठीण ऐकला. याच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग मूर्त करून
नरहरीचं मोठ्या थाटात मुंज केली. हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा मांडणार, वेद अभ्यास कसा करणार असे मंडपात जमलेल्या मंडळीमध्ये गुजबूज चालू होते. मौजी बंधनाचे सर्व विधी यथास्नान पार पडले. माधवाने नरहरींना गायत्रीचे उपदेश केला. तो त्याने मनोमन उच्चारला. मंत्र दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली. पहिली भिक्षा घालतात नरहरी ऋग्वेद म्हणायला लागला. दुसरी भिक्षा घालतात यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणायला लागला. हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटवून लोक त्याला वंदन करू लागले. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि आंबा आनंदाने डोलू लागले. नरहरीने आईला नमस्कार केला आणि म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस. आता मी घरोघरी भिक्षा मागीन, तीर्थयात्रा करीन. ते ऐकून आंबेला रडू आला. तू आमचा एकुलता एक पुत्र, तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती मूर्छित पडले. नरहरीने तिला सावध केले आणि म्हणाला, आई, मला नियोजित कार्यासाठी ग्रहत्याग करणे भाग पडत आहे. तू मला अडवू नकोस. तुला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. ते तुझी उत्तम सेवा करतील. त्याने आपल्या वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. आपला नरहरी हा श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आपण त्याची नित्य प्रदोष समय पूजन करायचं म्हणून या जन्माचे आपल्याला पुत्ररूपाने प्रगट झाले आहेत, हे तिने ओळखले. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. याची कुठेही वाच्यता करू नकोस. मी संन्यासी आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप दे. पण आंबा संमती देईना. ती म्हणाली, नरहरी, तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस. अल्पवयास संन्यासी घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वनप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्र तृप्त करावीत, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्याची वाट धरावी. अध्याय 1 नित्यगुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2 कलिबाधा, सर्व रोग बाधा नाहीसे होतात. अध्याय 3 गुरुकृपेचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4 स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5 शारीरिक व्यंग नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6 देवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. अध्याय 7 पंचमहापदी सर्व पापे नाहीसे होते. अध्याय 8 बुद्धीमध्ये नाहीसे होतात, सर्व कार्य सुलभ होते. अध्याय 9 सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10 नवस फळाला येतात, चोरीचा आळा दूर होतो. अध्याय 11 वाचदोष तसेच वेळ नाहीसे होते. अध्याय 12 संकटे दैन्य दारिद्र्याचे निवारण होते. अध्याय 13 सर्व प्रकारचे पोटाचे व्याधी नाहीसे होतात. अध्याय 14 प्राणघातक गंडकारापासून संरक्षण लाभते. अध्याय 15 तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16 आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17 ज्ञान व गुरुकृपा याचा लाभ होतो. अध्याय 18 संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19 भाग्यवृद्धी होते, भव्यवृद्धी होते, सद्गुरूचा लाभ होतो, त्रिस्थळी यात्रा पुण्य लाभते. अध्याय 20 गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होई, दोन्ही ब्रह्मसंबंध परिहला. अध्याय 21 मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22 वंजपणा दूर होते, बाळतपणीला चांगले दूध येते. अध्याय 23 पिशाचा बाधा नष्ट होते, राज्य मान्यता प्राप्त होते. अध्याय 24 ब्रह्मवैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लागते. अध्याय 25 अपत्र लोकाच्या संपर्कात त्याचे दुष्परिणाम कळतात. अध्याय 26 शत्रू निष्ब्रह्म होऊन शरण येतात. अध्याय 27 गर्भ नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विधानाचा छळ दोषाची निवृत्ती. अध्याय 28 वाईट कर्माचे
दोष दूर होतात, सत्ता सापडते. अध्याय 29 स्त्रीछळ दोष, वासना दोष दूर होऊन पवित्रता लाभते. अध्याय 30 कुमारिकांना इच्छित पती प्राप्त होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय 31 पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32 वैधवाचे दुःख कळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33 वचनभंग व अभिविचार दोष दूर होऊन सद्भावता लाभते. अध्याय 34 प्राणी संकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. अध्याय 35 हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जोडतात. अध्याय 36 चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37 मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय 38 निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडते. अध्याय 40 कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबदारीला यश येते. अध्याय 43 गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसे होते, गुरुनिष्ठा सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46 चित्ताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाही सांगून समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठ विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्ने टळते. अध्याय 49 तीर्थक्षेत्र बदल आदर वाढतो, सर्व पापाचे समान होते. अध्याय 50 ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अतिक्षम्य प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एकत्रित भक्तिभावाने आपण सर्व दत्तगुरूच्या कृपेमध्ये न्हाऊन निघू. असेच प्रभूचे भक्तिमय अध्याय ऐकत राहा. तुमचे भाग्य उदय झाल्याशिवाय राहणार नाही.